नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि समोर बघू शकता वातावरण खूप छान झालेले आहे. असं आमच्या इकडल्या अशा पद्धतीचे मित्रांनो घर वगैरे असतात. तर मित्रांनो, आज आपण दिवसभर तुम्हाला आपला ब्लॉग चालू होतोय. तर बघू आज जायचंय शेताकडे. तर जाऊ मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर अशा पद्धतीने आज वातावरण छान झालेले आहे. नुकताच पाऊस पडून गेला, अधूनमधून पाऊस येत असतो आणि आता आपली झालेली ब्लॉगची सुरुवात. तर मित्रांनो, आजूबाजूचा परिसर बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे आमची कौलारू घरं आहेत आणि हे उंच उंच डोंगर मित्रांनो सह्याद्रीचे बघू शकता. खूप छान असं वातावरण झालंय आज गावचं. सगळीकडे चिखल चिखल झालेलं आहे. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, छान असं झालेलं आहे वातावरण. तर मित्रांनो, आज जायचे आपल्याला शेताकडं. तर तुम्हाला दाखवतो आज पाऊस उघडला तर बरा होईल का. आता अधून मधून थोडा थोडा पाऊस येतच राहतोय. तर मित्रांनो, इकडे समोर बघू शकता ऊन पण पडलेलं इकडे खाली. इथं मध्ये ऊन पडलेलं आहे आणि बाकी राणेघाटावरती धुकं वगैरे दिसते आपल्याला आज. तर चला, अशा पद्धतीने आपण आलेलो आहे थोडा घरापासून पुढं फेरफटका मारायला. दाखवतो तुम्हाला आता. वाजलेले ते 11 वाजलेले आहेत. भरपूर असं चिखल आहे गावाकडे. वाट नुसतं चिखल चिखल झालेलं आहे सगळीकडे. तर आज आता बघू शकता इथं आपल्या घरापाशीच आहे मी आणि बाकी वावरामध्ये पाणी साचले. एवढं असं रोप झालेली आहे सध्या तयार. रोपच पाहण्यासाठी आलो होतो. तर वाढले मित्रांनो रोप. बऱ्यापैकी रोप वाढलेले पण गवत खूप झालेले शेतामध्ये आजूबाजूला. आणि अशा पद्धती इकडल्या वावरामध्ये भरपूर असं गवत झालेले. आणि हेच पाहण्यासाठी मी आलो होतो का शेतापाशी किती गवत वाढलेले. आता काही दिवसांनी आपल्याकडे आवण्या वगैरे चालू होतील, पण सध्या अजून रोप वगैरे बारखले त्यामुळे चाललंय असंच. जास्त काय नाही मित्रांनो. आता आपण जाणार आहे एक दिवस. समोर दिसतोय या डोंगरावरती, समोर दिसतोय हा खूप छान असा डोंगर आहे मित्रांनो वरती उंच असा. आणि इथंच आपल्याला जायचे एक दिवस फिरण्यासाठी. तर अजून रोप ही बारखलीत. आवणीला काही लगेच सुरुवात होत नाही त्यामुळे